सर स्वागत आहे. आपण आलोय जरूळ या गावी. कोयले साहेब यांच्या निवासस्थानी आलो आहे. काय झाला, काय प्रकार हा? काल त्यांनी मला मोठ्या गाडीनं पाठीमागून लोकेशन लावून ठोकलं आणि आज त्यांना वाटलं आता ॲडमिट आहे, तर त्यांना सकाळी येऊन मुलगी आपल्या घरच्याला मारहाण करून घेऊन गेले आणि लग्न होऊन जवळपास गुरुवारी 15 दिवस झाले. कोर्ट मॅरेज झाली, पोलीस स्टेशनला जमा झाली. त्याच्यामुळं आता बघू आता तिथं गेल्यावर काय म्हणलं. तुम्हाला कुठं ठोकलं? MIT कॉलेज समोर. कधी रात्री झालं? नाही, दिवस सकाळ 12:30 वाजता. काल 12:30 वाजता. रोटेगाव ट्रेंडवर. आपण बघत आहेत यांना दुसऱ्या गाडीने ठोकलेलं आहे. विलास कोयले त्यांचा लय जण जवळ 15 दिवसापासून बोलत होते एखादा संपू मग करू. त्याने बरोबर लोकेशन लावलं होतं. ज्यांच्याकडे बोलेल ती माणसं पण आहे आपल्याकडं, असं काही नाही. असं काय समोरच्याचं नाव काय? त्याचं नानासाहेब साहेबराव मतसागर, शिवाजी सर्जेराव मतसागर. एवढे सगळ्यांनी मारलं तुम्हाला समजा घरच्यांना? हां, असं. चल, धन्यवाद. नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आपण आलेलो आहे मोहन हॉस्पिटल येथे. विलास कोयले पाटील हे ॲडमिट असून त्यांच्यावर जे प्राणघातक हल्ला झालेला आहे, थोडक्यात त्यांची आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. कसं झालं कोयले पाटील हे प्रकरण? माझा छोटा मुलगा आदित्य विलास कोयले आणि विद्या नानासाहेब मतसागर हे 2 वर्षापासून बोलत चालत होते. त्यांचा 5 फेब्रुवारीला आळंदी इथे कोर्ट मॅरेज झालं. त्याच्यानंतर 6 फेब्रुवारीला इथं वैजापूर इथे पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यांना इथून पोलीस स्टेशनहून पोच पण भेटली. इथं सगळं ऑनलाईन झालं. त्याच्यानंतर त्याने खूप त्रास द्यायला चालू केले. याला मारून टाकू, असं करू तसं करू, मुलीला मारू नाही तर मुलाला मारू. आणि त्यानं माझ्यावर काल आहे ना स्वतः त्यानं गाडी मारून माझा ॲक्सिडेंट पण केला. माझी पाठीची 2 फासड्या टिसलेलं आहे, डोक्याला 4 टाके पडलेले आहे. त्याने तो डाव साधून सकाळी आज घरी येऊन मुलीला चाकू लावून दोघं नवरा बायकोंना घेऊन गेले. आमच्या घरच्यांना पण लुटलाट केली, शिव्या गाळ्या केल्या, मारझोड वगैरे काय केलं? मारझोड केली ना घरच्यांना. त्याच्यामुळे त्यांना काल आहे ना त्यांना हे केलं. त्यांना वाटलं इकडं दवाखान्यात राहीन, आपण बरोबर त्यांची शाळा करू. त्यानं मुलीला घेऊन गेले. मुलीला खूप मारलं त्यानं. मुलीला काही झालं त्याची जबाबदार पोलीस स्टेशनच राहीन आणि मुलाला काही झालं तर त्याची जबाबदार पोलीस स्टेशनलाच राहीन. इथून पुढं काटा जरी टोचला त्यांचंच नाव घेऊ आम्ही. मुलगी आता तुमच्याकडे नाहीच आहे म्हणायची. मग सकाळी घेऊन गेले. मग कुठं काय काही आयडिया? तपासच नाही. तपास. धन्यवाद. चल.